अंजनगाव सुर्जी येथे सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरात एकूण 401 युवकांनी रक्तदान केलं। तालुक्यात प्रथमच अनोखा जन्मदिन साजरा करण्यात आला। अभूतपूर्व प्रतिसाद युवकांचा मिळाला आहे। रस्ता सुरक्षेचा संदेश देण्याकरिता प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांकडून हेल्मेट भेट देण्यात आले। या अनोख्या उपक्रमाची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव सुर्जी। आज रोजी इथं रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता, आपण कुठून आलेले आहेत? आपली ब्लड बँक कुठली आहे? आज दिनांक 1/7/2026 औचित्य होतं पुरुषोत्तम भाऊ घोगरे यांचा वाढदिवस। आपली टीम आली मेळघाट ब्लड बँक म्हणून परतवाड्यावरून। हे आपल्या एरियातली टीम आहे। दुसरं तर आज सर्वात मोठी गोष्ट ही झाली की एका साध्या वाढदिवसाचा हा प्रोग्राम एवढा मोठा केला की अख्खा जिल्हाभर एवढं डोनेशन एका कॅम्पला एका दिवशी होणं खूप कठीण जाते, पण ते आज पुरुषोत्तम भाऊच्या वाढदिवसानिमित्त होऊन गेलं। एक रेकॉर्ड ब्रेक काम झालेलं आहे। दुसरं तर काय आहे की आज या उन्हाळ्यामुळं जे तुटवडा रक्ताचा जाणवत होता, तो तुटवडा आज कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा तुटवडा भरून निघेल एवढा रक्तसाठा आपल्या ब्लड बँकेला आला। जवळपास आज आपली ब्लड बँक मेळघाट एरियामध्ये जे धारणी चिखलदरा तालुका आहे त्यामध्ये जे सिकल सेल थॅलेसेमियावाले किंवा जे बाकीचे अवांतर पेशंट आहे जिथे रक्तदान होत नाही त्या लोकांना आपल्या ब्लड बँकमधून खूप सारं रक्त जातं आणि त्या लोकांना रक्त कमी पडत होतं। तर आम्ही वारंवार भटकत होतो की बा कोणीतरी 10-15 बॅगचा तरी कॅम्प घ्या। कॅम्प घेणं हे ब्लड बँकेचं काम आहे, पण कॅम्प अरेंज करणं हे जनतेचं काम आहे। आता आम्ही कितीही तोडून सांगितलं करा, पण नाही करत कोणी। पुरुषोत्तम भाऊचा 3 दिवसाआधी मला फोन आला, वाढदिवस आहे, वाढदिवसाचं औचित्य साधायचं आहे, काय करायचं? तर भाऊने सांगितलं कॅम्प घेतोय। म्हणलं बिलकुल भाऊ घ्यायलाच पाहिजे, कारण वेळ ती आहे। वेळ अशी आहे की आज ब्लड बँकेत तुम्ही काल जर कोणत्याही ब्लड बँकेत जाऊन पाहिलं असेल तर तुम्हाला ब्लड खूप कमी भेटतं। आपलं नाव काय? माझं नाव पुरुषोत्तम अमरदास घोगरे। आपण जो आज रोजी हा भव्य रक्तदान जो शिबिराचा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता, याच्या मागचं काय उद्दिष्ट होतं आपलं? माझा हा 51वा वाढदिवस होता आणि मला असं वाटलं की बाबा 51व्या वाढदिवशी, कारण 50 नंतर हे जे लाईफ असते माणसाचं बोनस असते आणि त्या बोनस लाईफमध्ये आपण काहीतरी आगळं वेगळं करावं। तर माझ्या डोक्यात एक संकल्प आला की आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर ठेवायचं आणि प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट द्यायचं। कारण रक्त दिलं तर तिकडे पेशंटचा जीव वाचतो आणि हेल्मेट जर दिलं तर त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंटपासून बचाव होऊ शकतो आणि त्यांची पण हानी होऊ नाही शकत आणि त्यांच्या कुटुंबाची पण हानी नाही होऊ शकत। या उद्देशाने मी हा रक्तदान शिबिर ठेवला आणि प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट वाटण्याचं कार्य केलं। आणि आज रोजी किती लोकांनी रक्तदान केलेलं आहे? आज रोजी माझ्या या रक्तदान शिबिरात 401 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। म्हणजे रक्तदान करा, जीव वाचवा अशी तुमची संकल्पना होती? 100%। आणि सर्वांना हेल्मेट पण देण्यात आले? बिलकुल। आणि जेणेकरून त्या वाहनधारकांची हेल्मेटपासून काही सुरक्षा होईल अशी तुमची संकल्पना होती? 100%। बाकी लोकांना काय संदेश द्याल या रक्तदान शिबिराबद्दल? माझा एकच उद्देश आहे की अनेक लोक वाढदिवस साजरा करतात, पण तो वाढदिवस आपण काय करतो, जेवणावेळ्या मोठे मोठे प्रोग्राम ठेवून बाकीच्या पार्ट्या करून आपण वाढदिवस साजरा करतो। परंतु माझा एक प्रत्येक समाजाला हा आदर्श प्रत्येक समाजाने घ्यावा आणि अशाच प्रकारचे वाढदिवस प्रत्येकाने साजरे करावे। कारण जेणेकरून काय होतो की बरेच लोक असे आहेत, आज आम्ही पाहिलं की ज्यांची परिस्थिती हेल्मेट घ्यायची नव्हती, अशा लोकांनी सुद्धा आज रक्त देऊन हेल्मेट घेतले। म्हणजे त्यामागचा उद्देश म्हणायचं एवढं की आज समाजापुढे जर प्रत्येकानं आदर्श ठेवला तर निश्चितच एक आपला हा देश विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे आरोग्य यंत्रणा आहे ती आरोग्य यंत्रणा पण सुधारल्याशिवाय राहणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.